नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आम्ही दर फावटी वेगवेगळे व्हिडिओ घालपाचो प्रयत्न करता. हांव विश्वनाथ गावत, विभागीय कृषी अधिकारी वाळपय सत्तरी गोवा. तर आणि एक व्हिडिओ घेऊन आम्ही आयल्यात नवो की आमच्याकडे ट्रॅक्टर असतात. प्रत्येक झोनल एग्रीकल्चर ऑफिस असतात किंवा MCO ऑफिस असतात, त्यांच्याकडे ट्रॅक्टर असतात आणि तांकां अटॅच असे हे शेडर असतात. त्यांचा उपयोग असो जाता की पावस जेन्ना सुरू जाता तेन्ना पावस सुरू जाल्या उपरांत आमच्या कुळाघरान, आमच्या काजून, आमच्या भाटान जी जुनी चुट्टां जावं जुने केळी जावं माडयाची ज्यो पोवल्यो ह्यो पडलेल्यो असतात आणि पावस पडल्या कारणान त्या पोवल्यांनी त्या चुट्टांचेर उदक उरता आणि अशें उदक उरल्या उपरांत जे व्हेक्टर बॉर्न डिसीज जे असतात ते आमकां जातात किंवा आमच्या लोकांक किंवा आमच्या वाठारांत पसरतात. तर व्हेक्टर बॉर्न डिसीजीस खूब आसात. टायफॉयड आसा, मलेरिया आसा, डेंग्यू आसा, हे वेगवेगळे आसात. ते भायर वेगवेगळे ताप आसात. हे सगळे ताप लोकांक जातात. ते जावंक जायना म्हणून आमी थोडोसो एक हातभार लावंक जाय. तर आमच्याकडे असे शेडर अवेलेबल आसा की ते ट्रॅक्टर माउंटेड आसा. असे ट्रॅक्टर माउंटेड जे शेडर असतात ते आमच्या कुळाघरांत वेगवेगळ्या ठिकाणाचेर जावं येतात आणि वचपाक शकतात ट्रॅक्टराक अटॅच करून. आणि तुमचे जर पडलेले पिडे असतात, पोवल्यो असतात, जुन्यो केळी असतात किंवा बाकीचो जर पाला पाचोळा आसतलो, जो आंब्याचे ल्हान ल्हान फाने आसतले, रोग आयिल्ले किंवा सुकलेले आसतले जवळ जवळ 20 ते 30 सेंटीमीटरचे, ते शिवाय बाकीची झाडां तुमच्याकडे असतली, फळ झाडां, त्यांचे डिसीज किंवा डेड जाल्ले फांद्यो आसतले, त्यो सगळ्यो ह्या शेडरान घातल्या उपरांत त्याचे बारीक जातात आणि बारीक जाल्या उपरांत तो सामको चॉप जाले कडेन वयता. आणि ताज्या उपरांत जर तुम्ही जो बायो डिकम्पोजर म्हणून मेळटा, खंयच्याय तुम्ही कृषी सेवा केंद्रान जर गेले जायत जाल्यार तुमकां बायो डिकम्पोजर मेळटा. पावडर टायप आसता ती पावडर तुम्ही बकेटान घालून तेजें उदक करूं येता आणि ते मागीर तेजें स्प्रे करूं येता, जेणे करून तुम्ही जे बारीक चॉप केल्लेले तुमच्या माडाच्या मुनांत, माडयेच्या मुनांत, आंब्याच्या मुनांत आणि वेगवेगळ्या सुपारेच्या मुनांत जर तुम्ही घालीत आणि ताजेर जे बायो डिकम्पोजर स्प्रे करीत जाल्यार रोखडे ते कुसपाक मदत जाता, जेणे करून हे जे व्हेक्टर बॉर्न डिसीज जे आसात, जे वेगवेगळ्या मॉस्किटोक लागून जाता, जळारांक लागून जाता, जावं वेगवेगळ्यो फ्लायज जी वेगवेगळी मुस्कां असतात तेका लागून जातात, ती जावपाची बंद जातात आणि आमचो परिसर एकदम स्वच्छ उरता, निवळ उरता आणि डिसीज फ्री उरता. तर तुमकां सगळ्यांक विनंती आहा शेतकऱ्यांक की तुमच्या कुळाघरान, तुमच्या भाटान जर अश्यो पोवल्यो, पिडारे अशें जर पडलेले आसात जुने, जाल्यार तुम्ही अवश्य हे श्रेडर आसा हे तुम्ही उपयोग करून घेवचो. आमच्या विभागीय कृषी कार्यालय वाळपय कडेन हो अवेलेबल आसा, तो तुम्ही पयशे भरून त्याचो उपयोग करून तुम्ही घेवं शकता. जावं वेगवेगळ्या भागांत म्युन्सिपालिटी कडेन आसात त्यांचो तुम्ही उपयोग करूं येता, जावं थोड्या भागांत पंचायती कडेन आसात त्यांचो तुम्ही उपयोग करूं येता. त्यांचे जो कितें रेंट आहा तो तुम्ही भरून तो हाडून ते बारीक करून घेवं येतात आणि तुमचो परिसर निवळ दवरपाक जाता. त्या भायर इंडिव्हिज्युअल शेतकार जर घेवंक सोदता जाल्यार तेका सुद्धा तो रजिस्टर्ड डिलरा कडल्यान घेवंक शकता. तो पेट्रोल ड्रायव्ह सुद्धा आसा आणि ट्रॅक्टर माउंटेड आसा किंवा इलेक्ट्रीक ड्रायव्ह आसा, इलेक्ट्रीक लायटीचेरूय चलता. तो तुम्ही तो घेवन 75% सबसिडी जी आसा, अनुदान जे आसा ते गव्हर्मेंटा कडल्यान, एग्रीकल्चर खात्या कडल्यान तुम्ही घेवं शकता आणि तुमचो परिसर निवळ दवरूं शकता आणि तुमचो परिसर डिसीज मुक्त म्हणजे रोग मुक्त असो दवरपाक तुम्ही मदत करतले अशी इच्छा बाळगता आणि तुमकां सगळ्यांक देव बरें करूं.